अभ्यासासोबत कला, क्रीडा आणि संस्काराची जोड. एस.बी. पाटील एकमचे दिमाखात उद्घाटन. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त गुण असतोच आणि त्यांना वाव मिळणं, एक प्लॅटफॉर्म मिळणं हे गरजेचं आहे. आज या माध्यमातून इथं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. या भागात असं कोणती तरी अकॅडमी सुरू होणं गरजेचं होतं. पण अगदी लहानपणापासूनच त्यांचे सुप्त गुण काय आहेत, आता तुम्ही बोलल्याप्रमाणे ते जोपासणं खूप गरजेचं असतं. नुसतं पुस्तकातला किडा हा सुद्धा काही अपेक्षित नाहीये. विद्यार्थी पूर्ण वेगवेगळ्या फील्डमध्ये, त्याला कुठल्या फील्डमध्ये नंतर आवड निर्माण होईल तो ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन संकल्पना. धाराशिवच्या उमरग्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवीन दिशा देणाऱ्या एस.बी. पाटील एकम कोचिंग अँड ॲक्टिव्हिटी सेंटरचा आज 15 ऑगस्ट दिनानिमित्ताने मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला आहे. अभ्यासासोबतच कला, क्रीडा, योग आणि संगीत यामध्ये विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव देण्याचा अभिनव प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. उमरगा शहरातील शिवपुरी रोड परिसरात एस.बी. पाटील एकम कोचिंग अँड ॲक्टिव्हिटी सेंटरचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्ष किरण गायकवाड, पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले आणि भाऊसाहेब बिराजदार बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. आज 15 ऑगस्ट दिनी एस.बी. पाटील एकम अकॅडमी आपल्या उमरगा शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आजचा दिवस खूप चांगला आहे, कारण की आपण जर आज आपल्या शहराची परिस्थिती बघितली तर आपल्या शहरामध्ये अशा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी जागा उपलब्ध नाहीत किंवा त्यांना व्यासपीठ नाही. पण आज एकम अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या शहरातील लहान मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आणि नक्कीच जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कलागुणांना वाव नक्कीच मिळणार आहे, मला असा ठाम विश्वास वाटतो. आणि माझ्याकडनं सर्व नगरसेवक असतील यांच्या वतीनं एकम अकॅडमीला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचं चांगलं त्यांची घडण व्हावी एवढी मी अपेक्षा करतो. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी सुप्त गुण असतात, पण पालक त्यांच्यावर फक्त अभ्यास आणि टक्केवारीचं बर्डन कुठंतरी घालताना निदर्शनास येतं. या निमित्तानं आपण काय सांगाल? प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त गुण असतोच आणि त्यांना वाव मिळणं, एक प्लॅटफॉर्म मिळणं हे गरजेचं आहे. आज या माध्यमातून इथं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे आणि मी सगळ्या म्हणजे पालकांना देखील सांगू इच्छितो की अभ्यास तर हा महत्त्वाचाच आहे. अभ्यासासोबत म्हणजे खेळ असतील, त्यानंतर वाचन असेल या किंवा म्युझिकचे क्लासेस असतील, या सर्व गोष्टीमध्ये त्यांना विद्यार्थ्यांना कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहित करावं असं मला. नर्सरीपासून इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळावे हा एकमच्या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश असणार आहे. भरतनाट्यम, योगा, संगीत, विविध खेळ आणि स्पोर्ट्स अकादमी या अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जाणार आहे. या भागात असं कोणती तरी अकॅडमी सुरू होणं गरजेचं होतं. पण अगदी लहानपणापासूनच त्यांचे सुप्त गुण काय आहेत, आता तुम्ही बोलल्याप्रमाणे ते जोपासणं खूप गरजेचं असतं आणि त्याची सवय जर लहानपणापासूनच झाली तर खूप चांगलं आहे. म्हणून मी खरंच सगळ्या टीमच्या आणि खरं तर पाटील साहेबांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार मानते की उमरगासारख्या ठिकाणी तुम्ही एकमचं सुरू केलं. त्याच्यामध्ये योगा, मेडिटेशन आणि डान्स, भरतनाट्यम सगळ्याच सोयी आहेत. सोयीमध्ये म्हणजे आपले मुलं प्रगल्भतेने सर्व गुण संपन्न होतील. तर मला काय विचारायचं आहे की आजकाल पालकांचं बर्डन विद्यार्थ्यावर पाल्यावर फक्त टक्केवारी आणि पर्सेंटेजवर जास्त दिसून येतं. आपल्या मुलाला काय आवडतं, कशामध्ये त्याची रुची आहे, याकडे कुठेतरी त्यांचं कल कमी असलेलं दिसून येतं. यावर तुम्ही पालकांना काय सांगू इच्छिता? नाही म्हणजे आधी तसं होतं असं मी म्हणेन. मी जेवढ्या जेन झी आता जे लोक येत आहेत ते इव्हेंच्युअली की पुढच्या 1-2 वर्षात किंवा 5-1 वर्षात पालकाची भूमिका साकारतील. नक्कीच त्यांना सगळं माहिती आहे की ते कोणत्या गोष्टींमधून गेलेले आहेत, म्हणून ती गोष्ट रिपीट नको व्हायला तो एक बॅक ऑफ द माइंड विषय असतो. आणि नक्कीच मुलांना जरी तुम्ही तसा विषय असेल पालकांच्या मनात की बाबा चला एकम अकॅडमी सुरू झाली घालून तर बघू, अशी भावना जरी निर्माण झाली त्या पालकांमध्ये तर नक्कीच येणाऱ्या भविष्यकाळात. आणि असं असतं की एखाद्या अकॅडमीमध्ये एखादा मुलगा जायला लागला किंवा मुलगी जायला लागली आपली आणि चांगलं यश जर मिळवत गेलं तर त्याच्या मागे थांबण्याचे पालक तेवढे खंबीर होतात. आणि जे पालक अशा अकॅडमीजमध्ये किंवा त्यांना फक्त शिक्षण एकच धोरण घेऊन चालत असतील त्यांना मला म्हणायचं की
सगळ्या बाबी त्यांना लक्षात आपणच आणून द्यायच्या असतात. सुरुवातीला अगदी लहान वयापासून त्यांचं किशोर वयापासून त्यांच्यामध्ये आपल्याला संस्कार रुजवायचे असतात. म्हणून त्यांनी अशा अकॅडमीज ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना या अकॅडमीजमध्ये त्यांनी जर भाग घेतला आणि कला गुणांना वाव दिली तर खूप उत्तम आयुष्य ते घडवतील. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून एकमच्या माध्यमातून शिक्षणासोबत कला आणि क्रीडेला समान महत्त्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमामागील संकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीची भूमिका याबाबत बोलताना संस्थेचे संचालक तथा माजी नगरसेवक बालाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी काय म्हणाले आहे पाहूया. आज उमरग्यामध्ये एकम कोचिंग अँड ॲक्टिव्हिटी सेंटर आज इथं चालू होतंय. खूप आनंद वाटला, कारण आपण पाहतोय कोरोनाच्या पिरियडपासून जे विद्यार्थ्यांना, लहान मुलांना जे मोबाईलचं व्यसन जडलेलं आहे, मोबाईलमधून बाहेरच पडत नाही, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये या आमच्या भगिनी सरिता पाटील असतील, बालाजी पाटील असतील, त्यांचे बंधू असतील, या सर्व मंडळींनी एक चांगला उपक्रम उमरगा शहरामध्ये आज इथं चालू केलेला आहे. यामध्ये कोचिंग तर आहेच, कोचिंग बरोबर डान्सिंग आहे, भरतनाट्यम आहे, संगीत आहे, योगा आहे. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना, म्हणजे आता हे पहिल्या नर्सरी टू 10th या विद्यार्थ्यांना कोचिंग महत्त्वाचंच आहे, परंतु त्याच्यावर भरतनाट्यम असेल, योगा असेल, संगीत असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला इन्व्हॉल्व करायचं, ज्या योगे तो माणूस, तो विद्यार्थी सर्व गोष्टीमध्ये सर्वगुण संपन्न राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे खूप चांगलं युनिट आज उमरगा शहरामध्ये इथं उद्घाटन झालेलं आहे. आणि मी नक्कीच या दोन्ही दाम्पत्याचं मी नक्कीच अभिनंदन करेन. नुसतं पुस्तकातला किडा हा सुद्धा काही अपेक्षित नाही आहे. विद्यार्थी पूर्ण वेगवेगळ्या फील्डमध्ये, त्याला कुठल्या फील्डमध्ये नंतर आवड निर्माण होईल तो ठरवेल. परंतु सर्व फील्डमध्ये त्याला जर नॉलेज मिळालं तर तो एक फील्ड आपलं निवडेल आणि वडिलांना सांगेल की मला यामध्ये करिअर करायचं आहे, मला योगामध्ये करिअर करायचं आहे, मला संगीतात करिअर करायचं आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून एक विद्यार्थी चांगलं घडवण्याचं कार्य या एकम कोचिंग आणि ॲक्टिव्हिटी सेंटरमधून होणार आहे. प्रत्येक बालकामध्ये काही ना काही गुण आहेत आणि त्याला स्कोप मिळणं महत्त्वाचं होतं. आणि प्रथमच आपले बालाजी पाटील यांनी सुरुवात केलेली आहे. या मार्गाने खूप छान ॲक्टिव्हिटी मुलांना मिळेल. उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक सचिन जाधव, राहुल शिंदे, नगरसेविका आरतीताई शिंदे, दीपालीताई बिराजदार यांच्यासह नगरसेविका सोन कांबळे, स्वामी घोडके, बांधकाम व्यावसायिक सुशील दळगडे, माजी नगरसेवक विक्रम बापू बिराजदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्यार्थी आणि पालकांनीही या नव्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभ्यासाच्या जोडीला कला, कलेसोबत क्रीडा आणि या सर्वांसोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची नवी दिशा. उमरग्यात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एस बी पाटील एकमच्या माध्यमातून एक नवी संधी उपलब्ध झाली आहे.